नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि प्रकल्प सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून देण्यासाठी 9,000ची लाच स्वीकारताना धुळे एसीबीने रंगेहात पकडले आहेत. तक्रारदाराच्या चालकाची ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून मिळवण्यासाठी 21 जून 2025 रोजी ऑनलाईन मूळ अर्ज व आवश्यक कागदपत्र संबंधित कार्यालयाकडे जमा करण्यात आले होते. तक्रारदाराने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांनी जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी 12,000ची लाच मागून सुरुवातीला 3,000 रुपये फोनपेद्वारे स्वीकारले. मात्र 2 महिने होऊनही काम न झाल्याने तक्रारदाराने संपर्क साधला असता उर्वरित 9,000 रुपये लाच दिल्याशिवाय काम होणार नाही असे सांगितल्यावर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली आणि कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील यांची लाच मागणीला प्रोत्साहन दिले. त्यानंतर एसीबीने सापळा रचत लाच स्वीकारताना संशयितांना अटक केली आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.